शंभूराजेच्या बुधभूषणमध्ये आजचा विषय आहे तो म्हणजे कुंभ, म्हणजे मातीचा घडा. आणि आजचा भाग हा बुधभूषणचा भाग क्रमांक 97 आहे आणि श्लोक क्रमांक 179 आहे. भाग पहिला, अध्याय पहिला, अन्योक्ती कलश. विषय पुन्हा एकदा कुंभ म्हणजे मातीचा घडा. काय म्हणतो मातीचा घडा पहा. कुद्दालेन विदारणम तदुपरी तत दुर्दुःख खरारोहणम तत्पापिष्ट कुला लालपादहनने चक्र भ्रमस्ति दृश्य दाहोग्नेर्मम दुःखदो नहि तथा सर्वे सह पाहि मे ग्राम्य स्त्रीकर पृष्ठताडन महो हो तच्च दुःखवहम. कशा पद्धतीनं मातीचा घडा बनतो आणि त्याला कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे सांगणारा हा श्लोक आहे. कुद्दालेन विदारण म्हणजे कुदळीनं खोदून माती काढली जाते. तदुपारीर दुःख खरारोहण, नंतर मग त्याला काय खरारोहण केलं जातं. खरारोहण म्हणजे गाढवाच्या पाठीवर बांधून, पोते बांधून त्याला रोहण करून घेतलं जातं, म्हणजे त्याला तिथून दुसरीकडे घेऊन गेलं जातं. मग गाडी एक तर कुदळीनं खुदून काढायचं त्रास, पुन्हा गाढवाच्या पाठीवर बसून जायचा त्रास, पुढं काय तत्पापिष्ठ कुलाल पाल दहननी. आणि मग पुन्हा गेल्यानंतर तो कारागीर असो, जो कुंभार असतो, तो काय करतो, त्याला पायाखाली तुडवतो चांगलं कच 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 कच. मग नुसतं तुडवूनच थांबत नाही, तर त्याला आकार देतो. कशावरून? चक्र भ्रमस्ति दृश्य, चाकावर टाकून त्याला गोल फिरवून 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 त्याला आकार देतो. किती सहन करावं लागतं त्या मातीला. कुदळीनं खोदायचं, गाढवावर बसायचं, पायाखाली तुडवून जायचं, चाकावर बसायचं. पुढं दाहोग्नेर्मम दुःखदो नाही तथा सर्वे सहा पाहि मे. आणि मग एवढं सगळं करून थांबत नाही, तर सगळं केल्यानंतर पुन्हा ह्याला मोठ्या त्याच्या भट्टीमध्ये, त्याला आवा म्हणतात, त्या आव्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याला भाजलं जातं. खोदायचं, गाढवावर टाकायचं, पायाखाली तुडवायचं आणि पुन्हा भाजायचं. नाही तथा सर्वे सहा पाहि मे, त्याला पर्यायच नाही. आणि एवढ्या कडक ज्वाळा सहन करून तावून सुलाकून बाहेर यायचं. आता एवढं कष्ट करून बाहेर आल्यानंतर काहीतरी कौतुक व्हायला पाहिजे की नाही, कोणतरी चांगलं म्हणायला पाहिजे की नाही. पण घडतं काय, दुकानात मांडल्यानंतर काय होतं, ग्राम्य स्त्री कर पृष्ठताडन महो. एक ग्रामीण स्त्री, जिला काही समजत नाही, जिला काही फारसं ज्ञान नाही, जेवढं दुःख भोगून मी इथं घडा बनवून आलेलो आहे तेवढं दुःख तिनं भोगलेलं नाही. ती हातात घेते आणि मग हो तच्च दुःख वाहम, आणि ती पृष्ठपान हातानं असं मारून मारून तपासते त्याला. चांगला आहे, नाही नाही भदच वाजले, नको हे नाही चांगलं. अगं बाई, मी काय काय सहन केलं बघ, आणि तुझ्यासारखी अडाणी स्त्री मला नावं ठेवते. याचा मतितार्थ असा की खूप कष्ट करून ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी, मेहनत करावी, आयुष्य झिजवावं, ज्ञानी व्हावं, आणि कुणीतरी अज्ञानी व्यक्तीने आपलं मूल्यमापन करावं. यासारखी दैवी दुर्विलास ज्याला आपण म्हणू शकू, किंवा एवढी वाईट गोष्ट कुठली नाही. म्हणजे असं उदाहरण देऊ आपण, सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू कसा खेळतो ह्याचा निर्णय कुणी करायचा? पानपट्टीवर बसून तंबाखू मळणाऱ्या नाही, याला असंच करावं लागते ना, तसंच करते. पाहतो आपण, यांना स्वतःला उभा केलं तर त्याच्या आसपासही असणार नाहीत, पण कमेंट पास करणार, हे असला आहे, ती तसला आहे, ती होय, ती ते खेळाचंच नाही तर आपल्या जीवनातही उदाहरण आहेत. कष्ट करून एखादा व्यक्ती एखादी डिग्री प्राप्त करतो, जसं आम्ही PhDची डिग्री प्राप्त केली आहे. आणि मग दुसरे ज्यांना जे 12वी पास आहे, ज्यांनी ग्रॅज्युएशनच्या पुढे सुद्धा काही केलेलं नाही, ते माणसं म्हणणार आजकाल PhDचं काही राहिलं नाही हो. त्यांच्याकडून अपेक्षाही दुसरी नसते, कारण जोपर्यंत आपण ती करणार नाही तोपर्यंत आपल्याला तिची जाण नसते. जावे त्यांच्या वंशी तेव्हाच कळेल, जसं महाराज म्हणतात त्या पद्धतीची परिस्थिती असते. त्यामुळे त्या घागरीला, त्या मातीच्या घड्याला ह्या दुःखाचं काही नाही, हे दुःख तर मी सहन करीनच करीन, पण एखाद्या ग्रामीण अडाणी म्हणजे अज्ञानी स्त्रीनं आपल्याला तपासावं, पास नापास करावं, ही गोष्ट मात्र त्याला खूप खूप इलाज नाही. परिस्थिती आहे, त्याला सामोरं गेलंच पाहिजे. आज या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या श्लोकमध्ये, पुढच्या भागात. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी.